माझ्या बाजूला तुम्हाला हे जे झाड दिसतंय त्याला आयुर्वेदामध्ये संस्कृतमध्ये अपामार्ग असं म्हणतात आणि मराठीमध्ये त्याचं नाव आहे आघाडा. हे फार उपयोगी झाड आहे. साधारण पावसाळ्याच्या सीझनमध्ये जून जुलैमध्ये हे झाड ही जी वनस्पती आहे ती उगवायला सुरुवात होते. रानोमाळी रस्त्याच्या बाजूला दुतर्फा ही इझिली कुठेही उगवू शकते आणि साधारण दसरा दिवाळीच्या दरम्यान याला असे छान तंदूळ येतात. अपामार्ग तंदूळ असं म्हणतात त्याला. म्हणजे साधारण तांदळासारखं त्याचं वरचं हे स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या बिया असतात. बेसिकली या वनस्पतीचा उपयोग काय आहे तर हे जे अपामार्ग तांदूळ आहेत त्याला जे तांदूळ त्याची लापशी बनवली जाते, त्याची एक खीर बनवली जाते आणि ज्यांना भस्म्या झालेला आहे म्हणजे ज्यांना भरपूर भूक लागते आणि काही खाल्लं तरी त्यांची भूक भागत नाही अशांसाठी म्हणून हे अपामार्ग तांदूळ एकदम उत्तम सांगितलेले आहेत. त्याच्याचबरोबर ह्याची जी पानं आहेत तर हे पानं ही सर्वश्रेष्ठ व्रणरोपक आहेत. शरीराच्या बाहेरचे म्हणजे तुम्हाला कुठेही कट झालेले असतील, भाजलेलं असेल किंवा मार लागलेला असेल, रक्तस्राव होत असेल, अशा वेळेला जर का ह्या पानांचा कल्क म्हणजे चटणी जर का तुम्ही केलीत आणि त्याच्यावरती त्या जखमेवरती तुम्ही लावली तर ते जखम भरून येते, रक्तस्राव थांबतो. इवन इंटरनल ब्लिडिंग ज्या वेळेला होतं, पेप्टिक अल्सर झालेले असतात, इंटेस्टिनल अल्सर झालेले असतात, शरीराच्या आतमध्ये जे व्रण झालेले असतात ते भरून येण्यासाठी सुद्धा हे अपामार्गाच्या पानांचं तेल आम्ही बनवतो आणि ते पेशंटला इंटरनल यूजसाठी पिळण्यासाठी म्हणून देतो, जेणेकरून शरीरातल्या आतल्या ज्या जखमा आहेत त्या हळूहळू भरून निघतात. त्याच्याच बरोबर हा जो अपामार्गाचं पूर्ण जे झाड आहे ते बऱ्याच जणांना अश्मरी म्हणजे पित्ताश्मरी झालेली असते, पित्ताशयामध्ये खडे झालेले असतात, गॉल ब्लॅडर स्टोन झालेले असतात, त्याच्यामध्ये सुद्धा अपामार्गाचा क्षार ही एक आयुर्वेदिक औषध आहे ह्या अपामार्ग झाडापासून बनवलेलं. तर ते अपामार्ग क्षार गॉल ब्लॅडर स्टोन मध्ये आम्ही देतो आणि त्याचे खूप उत्तम रिझल्ट मिळतात. गॉल ब्लॅडर स्टोन विरघळायला त्याच्याने मदत होते. अर्थातच गॉल ब्लॅडर स्टोन विरघळणं हे काही 1-2 दिवसाचं काम नाही, ते कमीत कमी 5 ते 6 महिने सतत औषध घेतल्यावरती, वर्षभर सतत औषध घेतल्यावरती गॉल ब्लॅडर स्टोन जे असतात ते हळूहळू विरघळतात.